आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना सुरू झाला की घरोघरी बनवल्या जातात त्या गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या गोड अशा कापण्या। पण कापण्या बनवताना बऱ्याच वेळेला त्या वातट होतात, चिवट होतात। त्यामुळे कापण्या करताना योग्य असं प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही योग्य प्रमाण वापरलं तर या कापण्या खुसखुशीत होतात, छान होतात, चवीला परफेक्ट अशा गोड होतात आणि त्याचबरोबर थोड्याशा हलक्याशा कुरकुरीत देखील होतात। तर या कापण्या कशा बनवायच्या, परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। दिलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही कापण्या बनवल्या तर तुमच्या देखील कापण्या अजिबात बिघडणार नाही, वातट चिवट होणार नाही, त्या छान खुसखुशीत आणि अशा कुरकुरीत होणार आहेत। तर लगेचच आपण कापण्या बनवायला घेऊयात। कापण्या बनवण्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यावं लागतं। त्यासाठी मोजून 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। घरातली कोणतीही वाटी घ्या आणि परफेक्ट असा गूळ जो आहे मोजून घ्यायचा आणि त्याच वाटीने तेवढंच पाणी म्हणजे 1 वाटी गुळाला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा भरून बडीशोप टाकायची आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा भरून आपल्याला सुंठ पावडर इथे टाकायची आहे। जेव्हा आपण गुळाचं पाणी करून घेतो तेव्हा त्यामध्ये सुंठ आणि बडीशेप आपल्याला टाकायची आहे। यामुळे कापण्यांना अतिशय छान असा सुवास सुटतो आणि कापण्या अतिशय छान लागतात। आता इथे आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक करून घ्यायचा नाही। फक्त गूळ वितळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता बघा 3 चमचे भरून तूप घेतलेलं आहे। आता हे तूप आपण वितळून घेऊया। हे आपण मोहन करण्यासाठी तूप वापरलेलं आहे। आता कापण्यांसाठीचं पीठ तयार करून घेऊया। यासाठी 2 कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। न चाळता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ जर आपण त्यामध्ये टाकलं तर गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते। आता हे 3 चमचे भरून तूप आपण गरम करून घेतलेलं, तर तुपाचं मोहन आपण पिठामध्ये टाकूया। आधी आपल्याला चमच्याने हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तूप गरम आहे आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे तूप सगळ्या पिठाला चांगलं असं हाताने लावून घ्यायचं आहे। अशी मूठ वळून बघितली तर छानपैकी ही वळत आहे, म्हणजे पीठ जे आहे आपलं ते चांगलं मळलं गेलेलं आहे आणि मोहन जे आहे ते पिठाला चांगल्या प्रकारे लागलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही 3 चमचे तेल पण वापरू शकता, पण पिठाला छान तुपाचा वास येण्यासाठी आणि कापण्या अधिक चांगल्या होण्यासाठी आपण तूप वापरलेलं आहे। आता बघा इथे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। यामध्ये सुंठ आणि बडीशेपचा छान असा सुगंध उतरलेला आहे। आता बघा हे थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। अगदी कडकडीत गरम असताना पिठामध्ये हे ओतायचं नाही, यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये पीठ मावतं आणि थोड्याशा या कापण्या ज्या आहेत तर त्या कमी गोड होतात। आता या पिठामध्येच मी थोडीशी खसखस आणि तीळ टाकून घेत आहे। तुम्ही कापण्या लाटत असताना वरून डेकोरेशनसाठी पण लावू शकता, पण असं केल्याने खसखस किंवा तीळ हे तेलामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विरघळून जातात किंवा मग तेलामध्येच ते पडतं खसखस किंवा तीळ, म्हणून मी पिठामध्येच खसखस थोडीशी आणि तीळ टाकलेले आहेत। आता बघा यामध्ये तयार केलेलं गुळाचं पाणी जे आहे तर ते ओतून घ्यायचं आहे। सगळंच पाणी यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे। हलकंसं कोमट आहे पाणी, खूप कडक नाही, अगदी थंड पण नाही। आता बघा हलकंसं कोमट असतानाच हे ओतून घ्यायचं आणि आपल्याला अशा प्रकारे चमच्याने हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आधी। मग त्यानंतर आपल्याला लगेचच हे हाताने मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला या पिठामध्ये हे सगळं जे आहे पाणी ते आपण टाकलेलं आहे। एवढ्या पिठासाठी अगदी हे परफेक्ट प्रमाण आहे। 1 वाटी गुळासाठी 1 वाटी पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता इथे बघा हा असा पिठाचा गोळा तयार केलेला आहे। कापण्यांसाठी अशा प्रकारे थोडासा घट्ट
गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळही करायचं नाही पीठ आणि खूप जास्त अगदी कठीण पण करायचं नाही. तर मध्यम असा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. लगेचच आपल्याला कापण्या करायला घ्यायच्या आहेत. त्यासाठी बघा उंडा घ्यायचा पिठाचा आणि अशा प्रकारे भाकरी एवढा जाड तुम्ही अशा प्रकारे याची पोळी जी आहे तर ती लाटू शकता. तुम्हाला थोड्याशा जास्त कुरकुरीत कापण्या हव्या असतील तर थोड्याशा तुम्ही पातळ जर या लाटल्या तर त्या कुरकुरीत लागतात आणि थोड्याशा तुम्हाला अशा खुसखुशीत नरम आवडत असतील तर थोड्याशा जाडसर तुम्ही लाटू शकता. यामुळे कापण्या ज्या आहेत तर त्या थोड्याशा खुसखुशीत नरम होतात. तर आपण मध्यम प्रमाणामध्ये हे जाडसर ठेवलेलं आहे, म्हणजे या खुसखुशीत पण होतील आणि हलक्याशा कुरकुरीत पण लागतील. आता अशा प्रकारे चाकूने किंवा कटरने आपण याच्या कापण्या पाडून घेऊयात. तर इथे बघा कापण्या पाडून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे छान या कापण्या तयार झालेल्या आहेत. आता तेल तापत ठेवलेलं आहे. मध्यम प्रमाणामध्ये तेल गरम असावं तेव्हाच आपल्याला कापण्या ज्या आहेत तेलात सोडायच्यात. तेल तुम्ही कडकडीत खूप तापवून घेतलं तर कापण्या सोडल्याबरोबर त्या काळ्या पडतात आणि करपतात. त्यामुळे मध्यम प्रमाणामध्ये तेल तापवून घ्या कापण्या लाटत असतानाच आणि त्यानंतर लगेचच या कापण्या केल्यानंतर आपल्याला तळायला सोडायच्या आहेत. इथे बघा तेलामध्ये आपण आता तळून घेऊयात. थोड्या थोड्या तळून घ्यायच्या. खूप साऱ्या एकत्र कापण्या टाकायच्या नाहीत. यामुळे कापण्या चांगल्या तळल्या जात नाही. थोड्या थोड्या तळून घ्यायच्या म्हणजे कापण्या छान अशा तळल्या जातात आणि मध्यम गॅसवर या कापण्या तळून घ्यायच्या. कापण्या तळत आल्यानंतर थोडासा हलकासा गॅस वाढवला तरी चालेल. खूप फास्ट गॅसवर तळायच्या नाहीत, नाहीतर आतून त्या कच्च्या राहतात आणि वरूनच त्या काळ्या पडतात. त्यामुळे मध्यम किंवा स्लो गॅसवरच आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. बघा छानपैकी अशा सोनेरी कलरवर आपल्या कापण्या ज्या आहेत तळून झालेल्या आहेत. आता या आपण काढून घेऊया. त्या काढल्यानंतर देखील तळण्याची जी प्रोसेस असते तर ती चालूच असते. त्यामुळे थोड्याशा त्या सोनेरी झाल्या की लगेच आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत जर आपण तळत राहिलो तर त्या आणखीन काळ्या पडतात. म्हणून थोडासा सोनेरी कलर आला की लगेचच तुम्ही काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे परफेक्ट प्रमाण होतं कापण्या बनवण्याचं. तुम्हाला अजून जास्त प्रमाणामध्ये बनवायच्या असतील कापण्या तर हेच प्रमाण तुम्ही अजून दुप्पट किंवा तिप्पट करू शकता. तुम्हाला जेवढ्या करायच्या आहेत तेवढ्या. नक्कीच अशा प्रकारे तुम्ही देखील कापण्या करून बघा कशा झालेल्या आहेत हे नक्की सांगा आणि रेसिपी नक्की शेअर करा आणि रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.